नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे की अद्वैत आबांशी बोलण्यासाठी जातो. तो सांगतो मला आबा तुमच्याशी मनातलं बोलायचं आहे. हल्ली ना कला फारच काळजीत दिसत असते. तिचं काळजीचं कारण आता तिला विचारलं तर ती मला सांगणार नाही, ती माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. आबा तुम्ही तिच्याशी मनमोकळेपणाने बोलून विचाराल का ती एवढी काळजीत का दिसते. आबा म्हणतात खरंच मला खूप चांगलं वाटत आहे. मला त्या दिवशी त्रास झाला तेव्हापासून तुमच्या दोघांमध्ये किती प्रेमळपणे तुम्ही दोघंजण वागताय, त्या गोष्टीतून चांगलं काहीतरी साध्य झालं ह्या गोष्टीचाही मला आनंद वाटतो. तू नवरा म्हणून तिची खरंच खूप काळजी घेतो, या गोष्टीचंही मला कौतुक वाटतंय असं आबा अद्वैतचं कौतुक करतात आणि मी कलाशी नक्की बोलतो असं त्याला आश्वासन देतात. इकडे अद्वैत आता म्हणतो यस मी करून दाखवलं. म्हणजे आता ती चोमडी कितीही आबांना सांगायला आली माझी तक्रार तरी आबा ऐकणार नाही. आबांना आता विश्वास बसलाय की मी माझ्या बायकोची खूप छान काळजी घेतोय, माझा प्लॅन यशस्वी झाला असं म्हणत स्वतःचंच कौतुक तो मनातली मनात करतो आणि आबांना सांगतो प्लीज आबा तिच्याशी बोला हं, तिला काहीतरी काळजी वाटते, ती खूप टेन्शनमध्ये दिसते. आणि आबा म्हणतात हो मी तिच्याशी नक्की बोलतो, तू अजिबात टेन्शन घेऊ नको, तिच्या मनात काय चालू आहे ते तिला मी विचारतो असं म्हणत तो आश्वासन देऊन आबा त्याला चल नाश्त्याला जाऊया असं म्हणतात. इकडे रोहिणी बरोबर वेळ साधते. ती सरोजचे कान भरण्याचा प्रयत्न करते. ती म्हणते वहिनी पाहिलंच का तुझा मुलगा ना आजकाल बायकोच्या मागं बैलपणा करायला लागलाय, बघ ना त्याचं सगळं किचनमध्येच लक्ष आहे. इकडे तो विचार करत असतात कलाला माझ्यावर संशय तर नाही आला, ती विचार तर करत नसेल ना मी नाटक करतोय. आणि ह्याच विचारात तो तिच्याकडे कंटिन्यू पाहत असतो आणि सरोज पाहते याचं फारच बायकोकडे जीव लागायला लागलाय वाटतं, सारखं तिच्याकडेच लक्ष ठेवतो. मग लगेच सरोज संतापते, लगेच चहा का दिला मला असं विचारायला कलाकडे जाते. तिच्या हातावर जोरात कप आदळते आणि म्हणते मला चहा नाही आवडत, सकाळी सकाळी कॉफी लागतो तरच माझा मूड फ्रेश होतो असं म्हणत तिच्या हातावर चहाचा कप आदळते आणि तिच्या हातावर गरम चहा सांडतो. बिचारीला इतकं भासतं ते पाहून अद्वैत घाईघाईने जातो, तिचा हात पाण्याखाली धरतो आणि इकडे आण तुला बघू कुठे लागलंय कुठे चटकलंय पाण्यामध्ये हात ठेव असं म्हणत काळजी करू लागतो. आणि तिचा हात स्वतःच्या हाताने तो अलगदपणे फुंकर मारून थंड करत असतो आणि तितक्यातच तिचा फोन वाजतो. त्या फोनवरती गुंड्या नाव असतं. आता गुंड्या कोण? गुंड्या म्हणजे काजल का? अगं तुझ्या बहिणीचा फोन आहे. मग ती म्हणते दे माझ्याकडे, तर तो म्हणतो नको तुझा हात इतका भाजलाय ना मीच देतो तुला उचलून. मग तो फोन उचलतो आणि कलाच्या कानाला लावतो. कला ऐकते तेव्हा काजल सांगते ताई खूप मोठं काळजीचं कारण आहे, डॉक्टरांनी ना बाबांना अर्जंटमध्ये आजच ऑपरेशन करायला लावले डोळ्यांचं, नाहीतर बाबांचा डोळा ते गमावून बसतील. हे ऐकल्यावर तिला खूप मोठा शॉक बसतो आणि ती म्हणते काय? आता त्याच टेन्शनमध्ये ती सगळ्यांना जेवायला वाढवू लागते आणि पाण्याच्या ग्लासमधनं पाणी बाहेर पडू लागतं. आबा तिला विचारतात कला कसल्या विचारात आहेस का तू, कसल्या टेन्शनमध्ये आहेस, मला सांगशील का काय झालं आहे. तेव्हा ती सांगते आबा घरावरती संकटावर संकट येत आहे, कर्जाचा डोंगर वाढत चाललाय, त्यात बाबांच्या डोळ्याचं अर्जंट ऑपरेशन पण सांगितलं, मला तिकडे सगळ्यांची खूप काळजी वाटत आहे. आता आबा अद्वैतवरती चिडतात की तुला तुझ्या बायकोची काळजी घेता येत नाही का, तिच्या सासरी काय चाललं आहे ते तर लक्ष द्यायचं ना. तेव्हा सरोजमध्येच बोलते की त्याने आता ते तिच्या आईवडिलांची काळजी घ्यायची का, माझा मुलगा घेणार नाही आणि अजिबात गरज नाही त्यांची काळजी घेण्याची, त्यांची काळजी घ्यायला ते समर्थ आहे. आबा मात्र अद्वैतला 4 गोष्टी समजावून सांगतात. बायकोच्या माहेरच्यांचीही पण काळजी आपण घ्यायला हवी, त्यांना काय हवं नको तू पाहायला हवं, तुझी जबाबदारी आहे असं म्हणत तो आता कलाची मदत करायला अद्वैतला सांगतात. पुढे जे काय होईल ते पाहणं खरंच खूपच रंजक ठरणार. ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. धन्यवाद.